देवेंद्र फडणवीस हे पेशवे काळातले शहाणे आहेत. ते सरकारी भाषा जशी नाना फडणवीस त्या काळात दाखवत होते, या राज्याच्या त्या काळातला प्रधानमंत्र्यांना किंवा शाहू महाराजांना एखादी जनतेची मागणी आली की ते नाना फडणवीस हे त्यांचे दप्तरदार होते. त्या पद्धतीनं आपले देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की ओला दुष्काळ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही. सुका दुष्काळ आहे म्हणजे पाऊस पडला नाही, पण नुकसान तेच आहे. शेतकरी हवाल दिलंच आहे. ह्याच्यावरती काल जेव्हा आम्ही लातूरला गेलो तेव्हा लातूरला अमित देशमुख काँग्रेसचे नेते आमदार आणि धीरज देशमुख त्या भागातले माजी आमदार हे आमच्या बरोबर होते शेतकऱ्यांच्या शेतात. तेव्हा हा ओला दुष्काळाचा प्रश्न निघाला. अमित देशमुख असं म्हणाले आणि ते योग्य आहे. अमित देशमुख की शासकीय शब्द ओला दुष्काळ नसेल, पण ओला दुष्काळ जाहीर करा ही लोकभावना आहे. सरकार लोकभावनेवर चालतं, शासकीय शब्दांच्या शब्दकोशावर चालत नाही. लोकभाव या लोकांनी तुम्हाला मतं दिलेली आहेत ना, म्हणजे तुम्ही मतं विकत घेतलेली आहेत, त्यांची दिली नाहीत, मतं विकत घेतली आहेत. त्याच्यामुळे लोकभावना आहे की ओला दुष्काळ आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करा. देवेंद्र फडणवीस आम्हाला शब्दांचे अर्थ सांगत बसू नका. आपण दिल्लीमध्ये आहात, आज आपण तुम्ही तुमच्या दोन्ही डेप्युटीना बोलून घ्या हा, आणि त्यांच्यासह तुम्ही अर्थमंत्री, देशाचे प्रधानमंत्री यांना भेटून किती मदत आम्हाला तात्काळ देता येईल. सगळ्यात आधी शेतकऱ्यांना दिलासा आणि धीर देणं गरजेचं आहे. उद्धव साहेबांनी सगळ्यांना सांगितलंय की मी तुमच्यासाठी भांडतोय, कोणीही आत्महत्येचा विचार मनात आणू नये, वेडवाकडं करू नये, आपण लढायचं. आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योगपतींकडून पैसे जमा केले पाहिजे. आता हे सगळे उद्योगपती देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या खिशामध्ये. त्यांनी मुंबई क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड जे अमित शहांच्या मालकीचं आहे बरं, आणि सगळ्यात जास्त पैसा यांच्याकडे आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाकडून सुद्धा मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या या शेतकऱ्यांसाठी 2000 कोटी रुपये घेतले पाहिजे. ताबडतोब देऊ शकतात.